झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा स्वामी का गुरु भक्ति पितृ वचन से
सत्य बोल बोके दुख
चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहतपानि मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मदर धई सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरित प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय अर्थ बोलाची वाट पाहे अभिप्राय अभिप्रायाते विये भावाचा फुलोरा होत जाय मती वरी विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ जगदवंद्य संत शिरोमणी वैराग्यमूर्ती जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा तसा सर्वांच्या पाठातला अभंग आहे। अभंगाच्या भगवत नाम संकीर्तनाकडे जाण्या तत्पूर्वी सेवेचं काय प्रयोजन आहे याचा उल्लेख करणं नितांत गरजेचं आहे। आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्यांना ओळखत नाही असं कोणी नाही अलग लक्षात। म्हणून कैलासवासी भीमराव गोविंदराव डोपे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धांच्या निमित्ताने आज हे कीर्तन रूपी वाक्पुष्प या देहाकडे आलेलं आहे। चिंतन करत असताना ना कुठला अभ्यास ना कुठला अधिकार,
परंतु जे काही आयुष्यात संतांच्या सानिध्यात, सज्जनांच्या सानिध्यात आयुष्यभर केला गेलेला प्रवास आणि त्या आयुष्याच्या प्रवासात सर्वप्रथम ज्यांनी आज मला त्या कीर्तन मंचासाठी किंवा कीर्तनासाठी उभं केलं, मी अनेक वेळाही सांगत असतो, आजही त्याचा उल्लेख करतो, स्वामी तुम्ही कीर्तन केलं पाहिजे, ही जर कीर्तनाची पहिली प्रेरणा मला कुणाकडून मिळाली असेल ते माझे कीर्तन गुरु आज समोर आहेत, हरिभक्तीपरायण नाथ महाराज. आज प्रत्यक्षात महाराज समोर बसून आज कीर्तन ऐकत आहेत. दिवाणजी, माझी कीर्तनाची जी प्रेरणा आहे ती मला केवळ महाराजांकडून मिळालेली आहे. मी आज जरी औशेकर संप्रदायात वावरत असलो, माझे कीर्तन गुरुनाथ महाराज आहेत. कारण मी लहानपणी गवळणी म्हणायच्या, मला गवळणीचा खूप छंद, मी गवळणी म्हणायच्या. महाराजांनी ते आवाज ऐकला आणि मला बोलावून घेतलं. ते कोण आहे गवळणी म्हणतात, त्याला बोलावा बरं इकडं माझ्याकडे. स्वामी तुझा आवाज खूप गोड आहे आणि काही करू नको, इथून पुढे तू कीर्तनाचा अभ्यास कर. महाराजांच्या या केवळ एका शब्दामुळे माझ्या आईनं मला 3 रुपयाची मालिका आणून दिली कीर्तनाची. आजही ती मालिका माझ्याकडे आहे. त्या कीर्तन मालिकेची किंमत 3 रुपये आणि त्याच्यावरलं पहिलं कीर्तन मी पाठ केलं, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी आणि नाही एका हरी नामे विन विठले हे चित्त प्रपंचापासोनी आणि वमन ते मनी बैसलेस. गेल्या वर्षीचं कीर्तन गोड जेवणाचं महाराजांनीच केलेलं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आजही महाराज कीर्तन करू शकले असते, पण महाराजांच्या अंतकरणाचं, महाराजांच्या हृदयाचं एक मोठेपण आहे. स्वामी आज 3ही राज्यात फिरतोय, आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र. बघूया आपल्याच गावात, आपल्याच परिवारात स्वामीचं कीर्तन ठेवून आपण समोर बसून ऐकावं. मी माझं परम भाग्य समजतो, मी माझं परम भाग्य समजतो. महाराज तुम्ही दिलेली प्रेरणा, तुम्ही दिलेला मंत्र, परमार्थाच्या वाटेवरती चालत असताना ज्या पहिल्या पायरीवरती पाऊल ठेवले आणि त्या पायरीवरती पाऊल ठेवून कळस हाताला लागेल का, कळसाचं दर्शन होईल का, आम्ही कळसापर्यंत पोहोचू का. आम्ही आजही त्याच प्रतीक्षेमध्ये आहोत. आम्ही कळसापर्यंत पोहोचणार नाही, परंतु आपला आशीर्वाद जर पाठीशी असेल तर एक ना एक दिवस अवश्यपणे आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचं श्रेय, पोहोचण्याचं भाग्य प्राप्त करण्याचा प्रयत्न राहील. अलग लक्षात. आणि म्हणून सज्जन हो, मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाने आयुष्यात काय केलं याला फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही, पण आयुष्यात काय केलं याला खूप मोठी किंमत आहे, खूप मोठी किंमत आहे. आयुष्य व्यतीत करत असताना आपण मिळवलेलं आयुष्य आपण आपल्या प्रपंचासाठी खर्ची घालत आहोत, आपण मिळवलेलं आयुष्य इतरांच्या सेवेसाठी खर्ची घालत आहोत. या गोष्टीचा विचार करत असताना आपण आपल्या आयुष्यात समाजाची सेवा किती करत आहोत, आपण आपल्या आयुष्यात या ठिकाणी ईश्वर भक्ती किती करत आहोत, आपण गुरुभक्ती किती करत आहोत. आपण संसाराच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या इतरत्र नात्या गोत्यांच्या नुसार समाजाची बांधिलकी सांभाळत असताना समाजामध्ये एक आदर्श प्राप्त व्हावा अशा प्रकारचं जीवन आपण आपल्या संसारात व्यतीत करत आहोत का, याचा आलेख आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायचा आहे. आणि त्या अनुषंगानं ज्या संत महात्म्याने आपल्याला वाट दाखवायचं काम केलं, ज्यांनी मार्ग दाखवायचं काम केलं, त्या मार्गावर चालत असताना अलग लक्षात खूप चिंतनीय असा विषय आहे. सज्जन हो, का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे ज्ञानोबाराय बोलतात, जमिनीतून निघालेला पिकाचा कोंब हा त्याचा लुसलुसीतपणा जरी दाखवत असला तरी त्याच्या पाठीमागे मिळालेली जी ओलावा आहे शक्ती, ओलावा, अलग लक्षात, तो ओलावा फार महत्वाचा आहे. वाटेने येणारी जाणारी माणसं त्या जमिनीत आलेल्या पिकाची वाहवा करतात. वाह,
काय सुंदर पीक आणलं त्यांनी. बघा ज्ञानोबरायांचे विचार कुठपर्यंत आहेत. ज्ञानोबराय किती विशाल दृष्टिकोनातून आपल्या समोर हा विषय ठेवतात. म्हणून सज्जन हो, आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना आदर्श जीवन जर व्यतीत आपण करत असू तर आजूबाजूच्यांना त्याचा आदर्श वाटावा. हे प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचं आद्य कर्तव्य सांभाळणं नितांत गरजेचं आहे, जे की डोपे भाऊंनी सांभाळ आपल्या आयुष्यामध्ये. आलं लक्षात? संतान जरी झालं नाही तरी वसुदैव कुटुंबकम ही परंपरा ज्यांनी सांभाळली, माझ्या भावांची मुलं ही माझी मुलं आहेत. आलं लक्षात? तसं डोपे भाऊंनी मला सूचना दिल्यानंतर मी एक वेगळा अभंगात चिंतन करावं असं मला वाटलं होतं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. पण इथं आल्याच्या नंतर अशी प्रेरणा काय भगवंतांनी दिली, त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ लक्ष्मीचं मंदिर बांधलं. सांगितलं हे जे मंदिर आहे महाराज, हे मंदिर पत्नीचं स्मरण म्हणून लक्ष्मीचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. आपली पत्नी, त्यांचं नाव लक्ष्मी होतं. बघा इथे आदर्श आपल्या जीवनामध्ये घेण्यासारखा आहे. इथे आदर्श आपल्या जीवनामध्ये घेण्यासारखा आहे. हा, कारण पत्नी ही पत्नी नसून ती एक लक्ष्मी आहे. ती एक सौभाग्यकांक्षिणी लक्ष्मी आहे. ती आपल्या घराचा आदर्श आहे. ती आपल्या घराचा आधार आहे. ती आपल्या घराचा ओलावा आहे. ती आपल्या घराची आई आहे. आलं का लक्षात? आईचा ओलावा, आईचं प्रेम देणं हे ती नसतं या ठिकाणी सांभाळायचं काम करावं. आणि म्हणून तिच्या स्मरणार्थ लक्ष्मीचं मंदिर पत्नीच्या नावाने त्या ठिकाणी उभं केलं. म्हणून थोडीशी चिंतनाला प्रेरणा अशी मिळाली, ज्यांनी हे विश्व निर्माण केलं किंवा हे वैभव उभं केलं त्यांचा तर गौरव होईलच होईल, परंतु ज्यांनी आपल्या स्मरणार्थ पत्नीच्या म्हणून लक्ष्मीचं मंदिर उभा केलं. हा सज्जन हो, व्यावहारिक जीवन जगत असताना व्यावहारिक माणसाला संसाराच्या वाटेवर मोक्ष आहे, संसाराचा त्याग करून मोक्ष नाही. मी त्याच्यातली ओवी देतो, आदरणीय महाराज समोर आहेत. आलं का लक्षात? त्याशी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, तो तेही परता वरते, वरतत दिसती देही, परी देही ना माझ्या ठाई. सज्जन हो, पत्नी म्हणेल माझे पती आहेत, मुलगा म्हणेल माझे वडील आहेत. आलं का लक्षात? नात्याच्या अनुषंगानं ही माणसं म्हणतील कोणीतरी माझे आहेत. आलं का लक्षात? पण त्याचं जे अंतकरण तत्व आहे ते परमात्मा तत्वाशी एकरूप झालेलं असलेलं. आलं का लक्षात? अशी माणसं आपल्या कुटुंबावर तर प्रेम करतातच करतात, पण विश्वावर प्रेम करण्यासाठी ते या जगामध्ये आलेले असतात. त्याला उभी देतो, हे विश्वची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही प्रेरणा ज्यांच्याकडून त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून त्यांचा केला जाणारा गौरव, त्यांनी केलेलं आपल्या आयुष्यातलं कार्य, त्यांनी आयुष्यामध्ये जी काही दिशा देण्याचं काम केलं, हे वैभव सांभाळण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. सज्जन हो, हे सगळ्याच्या हाताने अशा गोष्टी घडत नसतात. सगळ्यांना हे करता येत नाही. काही माणसं समाजामध्ये आलेली आहेत. समाजामध्ये 4 वर्ग आहेत. 4 वर्ग ऐका, समाजामध्ये 4 वर्ग आहेत. एक पहिला वर्ग आहे तो केवळ स्वार्थी वर्ग आहे. कसं आहे? केवळ स्वार्थी आहे. आलं का लक्षात? त्याचं विश्लेषण भावार्थात करू आपण. दुसरा एक वर्ग समाजात असा आहे, स्वार्थीही आहे आणि परार्थीही आहे. एक स्वार्थी आहे आणि परार्थी आहे, दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग समाजात असा आहे महाराज, समाजातला थोडं चिंतन करण्यासारखा विषय आहे. आलं का लक्षात? स्वार्थीही नाही आणि परार्थीही नाही असा एक वर्ग आहे. पण समाजातला शेवटचा 4थ्या क्रमांकाचा वर्ग आहे तो म्हणजे केवळ परार्थी आहे. केवळ परार्थी आहे महाराज. केवळ परार्थी असणाऱ्या वर्गामध्ये अशी माणसं मोडतात की ज्यांनी आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काही केलं नाही पण सगळ्यांसाठी केलं. आलं का लक्षात? त्यांच्या व्रतीतला भेद संपलेला असतो. त्यांच्या व्रतीमध्ये एकच विषय असतो, आपल्याला भगवंतानी या मृत्यूलोकामध्ये पाठवलेलं आहे, तर आपल्याला एक तर देशाची सेवा करायची आहे, तीही त्यांनी आपल्या आयुष्यात केली. आणि देशाची सेवा करत असताना देशसेवेसाठी आपल्या योग्यतेचं त्या ठिकाणी असणारं बलिदान म्हणा किंवा आपल्या देहाचा अवयव म्हणा, ज्यांनी बांगलादेशाच्या युद्धामध्ये गोळी लागल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला गोळी जरी लागली तरी भगवंतानी दिलेलं आयुष्य हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी असणारं काहीतरी आयुष्यात आपल्याला करून दाखवायचंय. अहो, आपण बलाढ्य असणारी माणसं, हातापायानं धडसी असणारी माणसं हे अशा प्रकारचं कार्य नाहीत करू शकणार, पण त्यांनी अपंगत्व प्राप्त झालं तरी धैर्य सोडलं नाही. हे कौतुकास्पद आहे, कौतुकास्पद आहे, कौतुकास्पद आहे महाराज. आलं का लक्षात?
त्यांनी केलेलं नियोजन, त्यांनी केलेली ही सगळी असताना आता नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अलग लक्षात त्यांनी केलेला हा विस्तार, वसुदैव कुटुंबकम या स्थितीमधून शून्यातून जे काही विश्व निर्माण केलं, म्हणून त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं या ठिकाणी बोलण्याकरता कमी आहे. पण अशा प्रकारची माणसे जी जगात येतात ती या मृत्यूलोकातली नसतात महाराज, या मृत्यूलोकातली नसतात. आम्ही वैकुंठ आमचं राहणं इथलचं नाही, आमचं येणंच एवढ्या कारणासाठी आहे. सामान्य माणूस आलाय तो प्रपंचासाठी, पण संत महात्मा आलेला आहे जगाच्या पाठीवर जगाला काहीतरी देण्यासाठी, जगाच्या पाठीवर काहीतरी आदर्श ठेवून जाण्यासाठी. संत वाङ्मय जगाच्या पाठीवरती येतात. महाराज सांगतात आमचं येणं वैकुंठातून आहे. महाराज तुमचं येण्याचं कारण प्रयोजन तरी काय आहे? आलो याचे कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी दाखवलेला जो मार्ग आहे, मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. म्हणून एक आदर्श प्रपंच, आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श संसार ज्यांनी आदर्शाची भूमिका सांभाळून आपल्या जीवनामध्ये हे कार्य या ठिकाणी असताना विस्तार स्वरूपाने करण्याचं त्या ठिकाणी सौभाग्य प्राप्त करून घेतलं. अशा महात्म्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धांच्या निमित्ताने आज आपण कीर्तन सेवेसाठी उपस्थित या ठिकाणी सगळे झालेले आहोत. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा प्रकारची महात्मी आपण आहात. अनेक महात्म्यांच्या मुखातून निघालेलं चिंतन आपण श्रवण केलेलं आहे. आणि सज्जन हो, या स्थितीचा विचार करत असताना ज्या महात्म्यांनी हे कार्य करण्याचं काम श्रेय उभा केलं त्या महात्म्यांचा पत्ता किंवा त्या महात्म्यांचं जे आदर्श महाराज सांगतात की ते वैकुंठातून आले. आणि वैकुंठातून आले असल्या कारणानं त्यांचं येण्याचं कारणच प्रयोजन असं आहे की या संसाराला या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल परार्थी शब्दाचा विचार करत असताना अलग लक्षात ज्यांनी आता सलोट केला तुम्ही पाहिलात, तीही एक माझी मिलिटरी मॅनच आहे. हा, आणि त्यांच्या आयुष्यात केलेलं कार्य, केलेली देशाची सेवा, देश सेवेसाठी दिलं जाणारं बलिदान या जगाच्या पाठीवरती एक आदर्श अशा प्रकारचं बलिदान ठरतं. अलग लक्षात. म्हणून अशा महात्म्यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धांच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी अस्तर उपस्थित झालेले आहोत. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग तुमच्या समोर ठेवत असताना महाराज संसारिक जीवाला संसाराच्या वाटेवर मोक्ष आहे, संसाराचा त्याग करून मोक्ष नाही. महाराज त्या संसाराच्या वाटेवर संसार व्यतीत करत असताना काय केल्याच्या नंतर तो भगवंतापर्यंत पोहोचतो हे जगद्गुरु तुकोबारायला आपल्याला लक्षात आणून द्यायचंय. सज्जन हो, 2 तास डोळे झाकले म्हणजे देवाची सेवा झाली असं नाही. अलग लक्षात. निमूटपणे
या गोष्टीचा विचार तुम्ही करत असताना थोडंसं असताना लक्षात आणून घ्या. महाराज, भगवत नामचिंतन केल्याच्या नंतरच देवाची सेवा होते का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तसं नाहीये. वारी केली म्हणजे सेवा होते का? महाराज म्हणतात तसंही काही नाहीये. तुम्ही राहा प्रपंचामध्ये, पण अंतकरण तत्व जसं गीतेच्या माध्यमातून भगवान परमात्म्यानी गीतेमध्ये संबोधन करत असताना पहिले अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत कर्मयोग सांगितलाय. काय सांगितलंय? कर्मयोग सांगितलंय. आलं का लक्षात? 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्ती योगाचं त्या ठिकाणी निश्चितत्वाने चिंतन आहे. आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञान योगाचं विवरण आहे. संसारिक जीवाला संसाराच्या वाटेवर मोक्ष मिळावा एवढ्यासाठी कर्म मार्गाने कर्म व्यतिरिक्त कसं करावं आणि कर्माने कसं देखील प्रपंच आपलासा करतो. सगळ्या संतांची उदाहरणं सांगायची गरज नाहीत. एक सावता महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ज्यांनी प्रपंचात वावरत असताना लसूण मिरची कोथिंबिरी देव पाहिला, तसं माननीय डोपे साहेबांनी आपलं जीवन व्यतीत करत असताना जे पशु त्यांनी सांभाळले, पशुधन त्यांनी सांभाळले, आपलं असलेलं आयुष्य तरी देश सेवेमध्ये तर घातलं, परंतु देश सेवेच्या बाबतीमध्ये देशाची सेवा करत असताना, सीमेवर लढत असताना ज्यांना अपंगत्व प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आपलं देह त्या ठिकाणी असताना ध्येय सोडलं नाही. मी आणखीनही या ठिकाणी जगाच्या पाठीवर काहीतरी करू शकतो. मी पशूंची सेवा करून का होत नाही, मी आपलं जीवन व्यतीत करू शकतो. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. महाराज या गोष्टीचा विचार करत असताना अशी जी महात्मे या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये येतात आणि जाण्यासाठी ज्यावेळेला त्यांना देह सोडावा लागतो, त्यांचं घर या मृत्यू लोकात नसतं. ते ने वैकुंठ भुवनी रामकृष्ण म्हणे तेने वैकुंठ भुवनी घर केले. मग असे जे महात्मा वैकुंठ भुवनामध्ये आपलं घर करतात, महाराज गोत्रांचा सगोत्रांचा उद्धार करण्याचं श्रेय अशा महात्म्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. मात्र पित्र भ्रात्रा सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊन ठेवले. गोत्रच आईकडचंच कुळ नाही तर आईकडचं आणि वडिलांकडचं दोन्ही कुळाचा उद्धार प्राप्त करण्याचं श्रेय अशा महात्म्यांना प्राप्त होत असतं. मग असे महात्मे या जगाच्या पाठीवरती आल्याच्या नंतर जगाला काय देतात? महाराज ते आहे तोपर्यंत जगाला प्रेम देतातच देतात, पण गेल्याच्या नंतरही वसुदैव कुटुंबकम सर्व एकत्रितपणानं नांदावं एवढ्यासाठी जगताच्या समोर एक आदर्श ठेवून जातात. म्हणून जर द्यायचंच असेल समाजाला तर महाराज सांगतात प्रेम द्या, महाराज प्रेम द्या. आलं का लक्षात? प्रेमाविन समाधान प्राप्त होऊ शकत नाही जगाच्या पाठीवर. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान महाराज सांगतात. म्हणून ते प्रेम मात्र त्या ठिकाणी आपल्याला समाजाला द्यायचंय. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो, समाजात आलेला जो एक पहिला वर्ग आहे तो केवळ प्रपंचाचा विचार करणारा वर्ग आहे. स्वार्थी वर्ग आहे महाराज प्रपंचामध्ये आलेला. पण या प्रपंचात समाजामध्ये आलेल्या स्वार्थी वर्गाला जर आदर्श त्या ठिकाणी असताना घ्यायचा असेल तर त्यांनी केवळ स्वार्थ न साध्य करता स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य करावा. महाराज प्रपंचात राहून स्वार्थ आणि परमार्थ साध्य करता येईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात करता येईल महाराज, करता येईल. कसा करता येईल? अभंगाच्या पहिल्या स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु, स्वामी काज
विषयाचं आपण चिंतन करत आहोत. केवळ स्वार्थी वर्ग समाजातला, केवळ प्रपंचावर प्रेम करणारी माणसं. महाराज अवश्य प्रपंच त्या ठिकाणी करावा, करू नये असं महाराज सांगत नाहीत. असोनी संसारी जिव्हे विगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्राला अनुसरून ज्याचा प्रपंच चाललेला आहे, स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य करायचं आहे. महाराज स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य कसं करता येईल, तर महाराजांचं सांगणं असं आहे, बाबांनो आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम आपण इमनित बारे करत असताना एखाद्या मालकाची, स्वामी जगाचा, अलग लक्षात, हो, किंवा एक मालक म्हणून या नात्यानं त्याची सेवा करत असताना ते केलेलं इमानित बारे केलं जाणारं काम, अलग लक्षात, हो, ती गुरुची भक्ती केली जाणारी सेवा, गुरुची सेवा, मालकाचं इमानित बारे केलेलं काम, अलग लक्षात. हो, महाराज सांगतात की बाबांनो, हे काम व्यवहारिक जीवनामध्ये जो माणूस आपल्या करतो ना, स्वामी का जो गुरु भक्ती, पुढे शब्द दिलेला आहे उत्तरार्धामध्ये, पितृवचन. महाराज सांगतात यदा कदाचित या दोन गोष्टी सांभाळता आल्या नाहीत, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपण ज्यांच्याकडं इमानीद्वारे काम करतो ते करता जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चूक झाली असेल, महाराज म्हणतात ठीक आहे, गुरुसेवेमध्ये आपल्याकडून कुठं कमतरता झाली असेल, सद्गुरूंची भेट होणं किंवा सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये सेवेला पात्र होणं याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतं, अलग लक्षात. महाराज म्हणतात कदाचित हे करण्याचं योग आपल्या जीवनामध्ये आला नसेल, अलग लक्षात, आणि त्याच्यातून जर आपण कमी पडलो असू तर तुकोबारायचं म्हणणं असं आहे, काही करू नका आयुष्यामध्ये, आपल्या वडिलांनी जो दाखवलेला आपल्याला मार्ग आहे, जन्मदात्या वडिलांनी तर दाखवलाच, पण ज्यांनी आयुष्यात मार्ग दाखवायचं काम केलं, जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, येथ वडील जे जे करीती आणि तया नाम धर्म ठेवीत. आपल्यापेक्षा जे वडील आहेत, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, ज्यांनी आपल्याला आदर्श द्यायचं काम केलं, अलग लक्षात, आपण ते कार्य आपल्या जीवनामध्ये करा. पितृवचन, सेवा, पती, कामा माऊलीनं आपल्या नावाचं मंदिर या ठिकाणी असतं. का सोबत जगाच्या पाठीवरती 100 वर्ष नाही, जगाच्या पाठीवरती चंद्र आणि सूर्य आहे. ऐकत आहे ना माहिती तुम्ही, जगाच्या पाठीवर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत आईसाहेबांनी आपलं स्थान कायम केलं. याचा अर्थ असा आहे, पतीच्या केल्या गेलेल्या सेवेनं आपण ऐकलं असेल, मला वेगळं सांगावं लागणार नाही, ज्या क्षणी आपल्याला अपंगत्व प्राप्त होतं त्या क्षणी साहेबांचे उद्गार आहेत पत्नीला, आता मी अपंग झालोय, नाही मला माझ्या जीवनामध्ये मला स्वतःला सांभाळता येणार, म्हणून तू दुसरा विवाह कर, नको माझ्या सोबत राहू. पण आई साहेबांनी सांगितलं असं होणार नाही आयुष्यामध्ये, तुम्ही चांगले असाल तर तुमच्या सोबत आयुष्य काढायचं, आणि तुम्हाला जर भगवंतानी या सेवेतून अशा प्रकारानं जर भगवंतानी त्या ठिकाणी तुम्हाला अपंगत्व प्राप्त करून दिलं असेल तर मला सोडून जाण्यासाठी मी सामान्य मायबापाच्या पोटी जन्म घेतला नाही, ज्या मायबापांनी मला जन्म दिलेला आहे आणि तुमची संगती प्राप्त करून दिलेली आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करणार. हे सौभाग्य ज्या माय माऊलीने आपल्या मुखातून काढले उद्गार, मी जाणार नाही तुमच्यापासून, मी नाही असताना तुम्हाला सोडून जाणार, तुम्ही कशी असा, तुम्ही कुठल्याही अवस्थेत असा, मी आयुष्यभर हात प्राण तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा करेन. ज्या माऊलीच्या मुखातून हे शब्द निघाले माय, त्या माऊलीनं केवळ एवढं उदारत्व आपल्या अंतःकरणाचं दाखवलं दिलेलं असल्यामुळं जगात चंद्र आणि सूर्य हे तोपर्यंत आपलं स्थान कायम करून ठेवलं, त्यांनी आपलं स्थान कायम करून ठेवलं. आपल्याला एक आदर्श दाखवायचं काम या माऊलींनी केलं, अलग लक्षात. म्हणून आयुष्यात कुठलीही स्थिती आली प्रपंचामध्ये, तरी तुम्ही ढळमळू नका, डळमळू नका, अलग लक्षात. प्रपंचामध्ये अत्यंतिक अनुकूलता प्राप्त झाली म्हणून भारावून जाऊ नका, प्रपंचामध्ये अत्यंत प्रतिकूलता प्राप्त झाली म्हणून त्याच्याबद्दल खेद मानू नका, नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे माय. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय रामायण, मला त्याच्याबद्दल जास्त विस्तार करावा लागणार नाही, पण तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी फार महत्वाचा विषय आहे. साहेबांचं वर्णन करेन मी, साहेबाच्या शब्दामध्ये जेवढं त्यांच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे, पण ज्या माय माऊलीने आपल्या या ठिकाणी स्थान कायम केलं त्या माय माऊलींच्या बद्दल बोलत असताना मला सीताई साहेबांची त्या ठिकाणी निश्चितत्वाने केलेले कर्तव्याच्या भूमिका डोळ्यासमोर येतात. काय कमी होतं, कोण्या गोष्टीची उणीव होती? वनवास प्रभू रामचंद्रांना होता, वनवास आई साहेबाला नव्हता, वनवास लक्ष्मणाला नव्हता, अलग लक्षात, वनवास रामाला होता. पण आई साहेबांनी सांगितलं नाही प्रभू, तुम्ही जर वनवासाला जात असाल
तर मला तुमच्या चरणसेवेचं सौभाग्य प्राप्त करून द्या, मलाही असतं तुमच्या सोबत घेऊन चला. आपण ऐकलंय रामायण, जरी आज गावोगावची रामायण बंद पडली असली, अलग लक्षात, टीव्हीवरती तरी तुम्हाला रामायण पाहायला मिळते, अलग लक्षात. पण का त्या सीता माऊलीला या ठिकाणी असताना प्रभू रामचंद्रासोबत जावं असं वाटलं? केवळ आपल्या पतीची सेवा आपल्याला आपल्या सौभाग्याने प्राप्त होतीये. आपण या राजमहालात राहिलो तर सेवक सेवा वाटून घेतील, पण आपण जर प्रभू रामचंद्राच्या सोबत गेलो तर प्रभू रामचंद्राच्या सेवेचं सौभाग्य केवळ आपल्याला एकट्याला प्राप्त होईल. ही दृष्टी आपल्या डोळ्यासमोर आई साहेबांनी ठेवली. आणि ऐकता माय तुम्ही, ज्या माय माऊलीने सीतेनं 13.5 वर्ष, सज्जन हो, पायाच्या नखाच्या बोटावर चंद्राचं किरण, चंद्राचं मी सूर्याचं म्हणत नाही, चंद्राचं किरण पडलं तरी ते खुपेल एवढी कोमलता ज्या माय माऊलीच्या शरीराची असताना सुद्धा त्या माय माऊलीने आपल्या पतीच्या सेवेसाठी त्या ठिकाणी असणारं राज्य त्या ठिकाणी त्याग केला. महाराज राज्याचा त्याग केला. केवळ प्रभू रामचंद्रांच्या चरणाची सेवा आपल्याला या ठिकाणी घडावी म्हणून प्रभू रामचंद्राच्या सोबत वनवासामध्ये आल्याच्या नंतर 13.5 वर्ष गवताच्या आसनावर, कल्पना करा, आसन कशाचं आहे? गवताचं आहे. गवताच्या आसनावर आणि उशाला दगड घेऊन झोपल्या 13.5 वर्ष. एक वाक्य बोलून जातो, तुम्ही माझ्या आई सारखेत, बहिणी सारखेत माय, नेसायला एकच साडी नाही महाराज, साडीच काही ना सोबत दिली नाही. सूक्ष्म रामायण काढून बघा, साडीच दिली नाही सोबत. वनवासाला जात असताना अंगावरचे वस्त्र सुद्धा अयोध्येत काढून घेतले, अयोध्येत काढून घेतले माय, अयोध्येत काढून घेतले. आणि एकांतामध्ये गेल्याच्या नंतर आता जायचं वनवासाला, मग निर्वस्त्र या अवस्थेमध्ये तर आपण जाऊ शकत नाही. जगाचा मालक आहे भगवान प्रभू रामचंद्र. अत्यंतिक अशा प्रकारच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये आपल्या वस्त्रांचा त्याग तर केलाय. अयोध्येतलं यत किंचित तिळभर काही कसर सोबत घेऊन जायचं नाही. किती काही कठीण झाली असेल, किती काही कठीण झाली असेल. ऐकताय ना तुम्ही? राम अवतार हा त्रेतायुगात होऊन गेलोय माय. 17,28,000 वर्षाचं क्रतायुग आहे, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आहे, 8,64,000 वर्षाचं द्वापार युग आहे, आणि सांप्रत कलियुग 4,32,000 वर्षांचं आहे माय. 12,96,000 वर्ष जे असणार त्रेतायुगाची रामाची होऊन गेली. आतापर्यंत कैकई हे नाव तुम्हाला ऐकायला मिळालं का? मिळालं? कैकई हे नाव आतापर्यंत कुणी असतं ठेवत नाही महाराज. का कैकशी सरकीस म्हणतील, कैकई सारखं का कावा करालीस म्हणतील बरं. कैकई नाव कोणी ठेवत नाही का? जगाच्या मालकाला जिनं वनवास दिला, वनवास दिला. जग तुझी निंदा करेल मला मान्य आहे, जग तुझी उपेक्षा करेल मला मान्य आहे. या सगळ्या गोष्टी विकल्पानं कैकईनं आपल्याकडे लावून घेतल्या. पण जगाच्या मालकाला वनवासाच्या बाबतीमध्ये रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक या 2 गोष्टी आपल्या पतीकडे मागितल्या. याच्या पुढे जाऊन मी एक वाक्य बोलतो. राजा दशरथ कैकईला म्हणत होते, कैकई मी तुला प्राणाची भीक मागतो, प्राणाची भीक मागतो. प्रभू रामचंद्र माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. राम जर माझ्यापासून दूर गेला तर कदाचित माझा देहही या ठिकाणी सोडायची मला वेळ येणार आहे. मला माझ्या जीवाचा त्याग करावा लागेल. अलग लक्षात. राजा दशरथानी माय आपल्या पत्नीच्या चरणावर मस्तक ठेवलंय महाराज. पुत्र प्रेमाची भीक मागत असताना आई वडील आपल्या बाळावर किती प्रेम करतात याची भूमिका तुमच्या समोर मी ठेवत असताना, मांडत असताना हे उदाहरण मी तुमच्या समोर एवढ्यासाठी ठेवलंय. भगवान प्रभू रामचंद्राने राम अवतार घेतला, केवळ वडिलांचं प्रेम काय ते पाहिलं, आणि कृष्ण अवतार घेतला, त्या अवतारामध्ये आईचं प्रेम काय ते पाहिलं. या दोन्ही भूमिका स्पष्ट करण्यासारख्या आहेत. राजा दशरथ भीक मागतात पुत्र प्रेमाची, पण कैकईनं ऐकलं नाही. राम राम म्हणत देहाचा त्याग त्या ठिकाणी दशरथ राजांनी केला. प्रभू रामचंद्र पुढे वनवासाला गेले. मला सांगायचं काय आहे, 13.5 वर्ष उशाला दगड घेऊन सीता माऊली झोपल्या, पण गारानं नाही मांडलं, नाही गारानं मांडलं, नाही गारानं मांडलं. आपल्या प्रपंचात कुठं कमी जास्ती झालं तर आपण त्या ठिकाणी आपल्या प्रारब्धाला, आपल्या पतीला अहो हे का असं होतंय, आपण कुठंतरी त्याचं अंतःकरण दुखवण्याच्या बाबतीमध्ये शब्द बोलतो. पण महाराज सांगतात नाही, हे बोलू नका. मी कशासाठी बोलतोय या गोष्टीकडे लक्ष ठेवा. दोन्ही भूमिका मी तुमच्यासमोर अभंगातल्या पहिल्या चरणातल्या ठेवल्यात. पितृवचन, वडिलाचं वचन पाळण्यासाठी रामाला वनवास, आणि सेवा पती, पतीची सेवा करण्यासाठी जानकी मातेनं अयोध्या सोडली आहे.
अंगावर साडी सुद्धा त्या ठिकाणी कैकेयीनं नेऊ दिली नाही. अंतर्ग्रहामध्ये गेल्याच्या नंतर माय मौलीनं झाडाच्या साली परिधान कराव्या. एवढं तरी दुःख आपल्या प्रपंचात नाही ना. मग या गोष्टीची भूमिका स्पष्ट करत असताना पती सेवेमुळं काय प्राप्त होतं महाराज सांगतात, या स्थितीतून आपण वर्तन करत असताना जर पतीची सेवा, ज्या वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा करण्याचं सौभाग्य जर तुम्हाला आम्हाला मिळालं तर हे केलेलं काय होतं ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा, सेवेकडे जात असताना गुरुची केली जाणारी सेवा, आई वडिलांची केली जाणारी सेवा, देशाची केली जाणारी सेवा, समाजाची केली जाणारी सेवा, ही सेवा करण्याचं सौभाग्य जर आपल्याला प्राप्त झालं, भाग्य म्हणत नाही मी, सौभाग्य बनतो. अलग लक्षात, हे सौभाग्य जर आपल्याला प्राप्त झालं तर महाराज सांगतात ही केली जाणारी सेवा म्हणजे ही केवळ ईश्वराची सेवा आहे, ईश्वराची सेवा आहे. महाराज ईश्वराच्या सेवेत आपण जातो, पण ईश्वर सेवेमध्ये ईश्वराची सेवा करण्याचं सौभाग्य सगळ्यांनाच मिळेल. मनुष्य धर्म सकळ स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझ्याची ठाई. भगवान सांगतात प्रत्येक माणूस हा भजनशील आहे, मान्य करोत, पण या सेवा सगळ्याला मिळत नाही. देवाची सेवा करण्याचं सौभाग्य माणसं कमी आहेत का जगात? मग सगळेच भक्त का नाहीत, सगळेच माळकरी का नाहीत, सगळेच वारकरी का नाहीत? नाही मिळत. त्याला आई वडिलाचं पुण्य लागतं, आईची सेवा लागते, वडिलांची सेवा लागते, गुरुची सेवा लागते. अलग लक्षात, हे समाज सेवेच्या बाबतीमध्ये सीमेवर लढणारे जवान, माग 5-6 महिन्यापूर्वी एक बातमी आपण टीव्हीवर ऐकली असेल, एक मुंबईचा जवान शहीद झाला. हा, त्याची 3 वर्षाची मुलगी आहे फक्त. ऐकत आहे ना माय तुम्ही? 3 वर्षाची मुलगी आहे. रात्री 12-12:30 वाजता बातमी येते टीव्हीवर, अमुक अमुक नावाचा जवान शहीद झाला. त्या पत्नीला काय वाटलं असेल? टाहो फोडून तीच तरी पत्नी रडती आहे. पत्नी रडत असताना तिची मुलगी तिला कवठाळून मिठी मारते. आई का ग रडते तू? काय झालं तुला रडायला? आई सांग ना, सांग ना आई, काय झालं तुला रडायला? कसं समजवायचं त्या लेकराला? बाळा तुझे पप्पा या जगात नाहीत. कुठल्या तोंडानं सांगायचं तिनं? आता कुठल्या तोंडानं सांगायचं? कसं समजेल ते लेकरू? सांग नाही तू का रडतेस ते, सांग नाही तू का रडतेस ते. अलग लक्षात, बाळा तुझे पप्पा नाही आहेत, आता नाहीत येणार, दीपोळीला नाहीत येणार, सुट्टीला नाहीत येणार पप्पा. कसं सांगायचं की तुझे पप्पा या जगात नाही? कसं सांगायचं त्या लेकराला? कसं समजावायचं? नाही समजावू शकत महाराज, नाही समजावू शकत. या गोष्टीचं चिंतन करत असताना ज्या बाळकाच्या बाबतीमध्ये तिला समजावण्यासाठी ज्या आईच्या अंतःकरणाचा टाहो, एक क्षणभर ही लेकरू आपल्या आईच्या प्रेमापासून वंचित राहू शकत नाही.
असे महात्मे जगाच्या पाठीवरती प्रेम करत असताना या मातृभूमीला सोडून जगाच्या पाठीवरती हसत खेळत निघून जातात. हसत खेळत प्रतिस्पर्ध्यांच्या गोळ्या छातीवर झेलत असताना आक्रोश करून नाही, प्रेमानं त्या गोळ्या छातीवरती झेलतात आणि या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या देहाचं बलिदान देतात. आपल्या देहाचं बलिदान देतात. महाराज त्या बलिदानाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलं गेलेलं बलिदान हे जगाच्या पाठीवरती आपण पाहत असताना एक आठवणीचा स्तंभ म्हणून जरी आपण उभा केलेला असला तरी तो 10-5 वर्षासाठी नसून जगाच्या पाठीवर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अमरत्व प्राप्त करून देऊन जातो. म्हणून महाराज सांगतात, आईची सेवा, वडिलांची सेवा, देशाची सेवा, गुरुची सेवा, ईश्वराची सेवा हे करण्याचं सौभाग्य ज्यांना प्राप्त होतं त्याच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवर दुसरा नाही. बरीचशी प्रमाण आहेत. भाग्यवंत म्हणोदया शरण गेले पंढरीराया, किंवा तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. म्हणून भाग्यवंताची लक्षणं सांगत असताना एखाद्याला रूप दिलं असेल तर त्याला रूपवंत म्हणता येईल, एखाद्याला गुण चांगले दिले असतील तर त्याला गुणवंत म्हणता येईल, एखाद्याला पैसा अधिक भगवंताने दिला असेल तर त्याला धनवंत म्हणता येईल. पण भाग्यवंत कुणाला म्हणता येतं? ज्याला मिळवलेलं भाग्य प्राप्त स्थितीमध्ये असून ज्याला परमार्थ करता येतो तो खरा या जगाच्या पाठीवरती भाग्यवंत आहे. खरा भाग्यवंत आहे जगाच्या पाठीवरती. पैसा जगात कमी नाही आहे महाराज, पैसा जगात कमी नाही आहे, पण मिळवलेलं जे धन आहे, जी संपत्ती आहे ती जर सन्मार्गाने व्यतीत होत असेल अलग लक्षात तर त्याच्यासारखा भाग्यवान सत्पुरुष या जगाच्या पाठीवरती दुसरा नाही. म्हणून हे करण्याचं सौभाग्य ज्यांना प्राप्त झालं महाराज म्हणतात हीच विष्णूची महापूजा. पूजा पूजा नाही, महापूजा. महाराज तुमचा काय अनुभव आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो स्वतः माझा अनुभव आहे. अनुभव नाही तुझा विठोबा रखुमाई हरी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा स्वकर्मीची विरा आणि पूजा केली होय अपारा. मौली ज्ञानोबाराय बोलतात स्वकर्माची पूजा ज्याला करता येते त्याच्यासाठी हा अभंग आहे. नका प्रपंच सोडू, नका प्रपंचाचा त्याग करू, संसारातच राहा पण परमार्थ त्या ठिकाणी करा. महाराज आलिप्त कमळ जळी आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त पण प्रपंचाचा लवलेश अंगावरती बसू द्यायचा नाही. आलिप्त कमळ जळी जैसे, जसं कमळ एकही पाण्याचा थेंब अंगाला लागू देत नाही तसा ज्याला जिंकलाय संसार ज्यांनी महाराज सांगतात त्यांना प्रपंच काही दुःख देऊ शकत नाही. त्याला आणखीन प्रमाण आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. अवघाची संसार
हा केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया विठ्ठल स्वरूप मनोनिया विठ्ठल स्वरूप मनोनिया अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार ज्याच्या दृष्टीचा विषय देव झालाय ना महाराज, त्याच्यासाठी असताना महाराज सांगतात अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणूनिया. पत्नी पत्नी नाही पत्नी देव आहे, मुलगा मुलगा नाही मुलगा देव आहे. ज्यांच्या दृष्टीमध्ये पत्नीही देव आहे, जे जे दे की जे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हा विषय ज्याच्या अंतकरणाचा आहे, विषय येतो त्याचा झाला नारायण नावडे जनधन. माता पिता या स्थितीला पोहोचलेले महात्मे असतात आणि म्हणून सज्जन हो अशा बाबतीमध्ये त्यांचा महात्म्यांचा विचार करत असताना ते आपल्या पुरता विचार या जगाच्या पाठीवरती करत नाहीत, तर संपूर्ण जगताचा विचार संपूर्ण परिवाराचा विचार करतात. सर्वसामान्य आलेला माणूस आपला प्रपंच कसा सुधारेल याचा विचार करतो, पण समाजासाठी जो एखादा महात्मा या जगाच्या पाठीवरती येतो तो म्हणतो मी सुधारलो याच्यात नवल नाही, माझा गाव सुधारलं पाहिजे. गाव सुधारेल याच्यात नवल नाही. त्याची कृती जर आणखीन व्यापक असेल तो म्हणेल माझ्या तालुक्याचा विस्तार झाला पाहिजे, माझा तालुका सुखावला पाहिजे. तालुक्यापुरता विस्तार करत नाही, तो म्हणेल माझ्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. लोक विचार करतात जन घराचा केला, जन तालुक्याचा केला, जन जिल्ह्याचा विकास केला त्याला इथं थांबू नका, त्याला राज्य पातळीवरती राज्याचा विकास करण्यासाठी पाठवा. जो राज्य पातळीवरती जाऊन राज्याचा विकास करतो लोक विचार करतात त्याला आता इथंही थांबू देऊ नका, त्याला देश पातळीवरती पाठवा. का पाठवा? त्याचं एकमेव कारण आहे सज्जन हो, वसुदेव कुटुंबकम ही त्याची अंतकरणाची व्यथा आहे आणि सगळं सुखी झाले पाहिजेत ही भूमिका त्याच्या अंतकरणाची आहे. म्हणून त्याला देशाच्या सेवेचं श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याचं सौभाग्य अशा पद्धतीनं प्राप्त होत असतं. म्हणून ती संपूर्ण लक्षणं माननीय डोपे साहेबांच्या बाबतीमध्ये अगदी तंतोतंत जुळणारी आहेत. जाणे भक्तीचा जिव्हाळा. स्वार्थी माणसांची स्तर या ठिकाणी आपण ही पाहिली, कारण समाजात आलेला प्रत्येक स्वार्थी माणूस हा केवळ आपल्या प्रपंचापुरता विचार करत असतो. पण प्रपंच सांभाळून ज्याला जगाला आदर्श द्यायचा आहे तो प्रपंचही सांभाळतो आणि परमार्थही सांभाळतो, दोन्ही भिमुखा सांभाळतो. त्याला प्रमाण देता येण्यासारखे आहेत. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया, या दोन्ही भूमिका घेऊन तो चालत असतो. पण एक वर्ग समाजातला केवळ असा आहे तो स्वार्थी नाही आणि परार्थी नाही. त्याला काही जगाशी देणं घेणं नाही. येणे राहणे खाणे मौज करणे एके दिवशी निघून जाणे त्याला काही जगाशी देणं घेणं नाही. आलं लक्षात. पण केवळ परार्थी वर्ग जर या जगाच्या पाठीवरती कोण असेल तर केवळ अशा प्रकारचे महात्मे आहेत की ज्यांनी देश सेवेसाठी आपलं बलिदान दिलं. आलं लक्षात. देश सेवेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशी महात्मे जगाच्या पाठीवरती अनेक तुम्हाला पाहता येतील. आलं लक्षात. त्याला प्रमाणही देता येतील. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूत देह कष्ट विधी परोपकार, देह कष्ट विधी परोपकार,
आपल्यासाठी तर कोणी जगतो, आपण आपल्यासाठी तर कोणी जगतो या जगाच्या पट्टीवर. राहावे, ल्यावे, खावे हे तर सगळ्यांसाठीच आहे, पण इतरांचा विचार करून जगताचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो देशसेवक असेल, परमार्थ सेवक असेल, गुरुसेवक असेल, अलग लक्षात पंढरपूरचा वारकरी असेल, पण त्यांचं अंतःकरण तत्व जे आहे ते जगताच्या कल्याणासाठी असे महात्मे जगाच्या पाठीवरती येतात, जे जगाला आदर्श देऊन असणाऱ्या या ठिकाणी जगातून निघून जातात. अलग लक्षात. म्हणून डोपे भाऊंनी दिलेला आदर्श या जगाच्या पाठीवरती एक असा आदर्श आहे. अलग लक्षात. त्यांनी संपूर्ण परिवाराला एकत्रित केलंय महाराज, संपूर्ण परिवाराला एकत्रित केलंय. आता या पत्रिकेवर जी नावं आहेत, रामराव गोविंदराव डोपे आणि विनायक गोविंदराव डोपे हे त्यांचे बंधू आहेत, बरोबर आहे, त्यांचे बंधू आहेत. हे 7 भाऊ एकत्रित असताना 5 भाऊ हे वैकुंठवासी जरी झाले असले तर या सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवायचं काम डोपे भाऊंनी आपल्या आयुष्यात केले महाराज. याच्यानंतर भरत नामदेवराव डोपे, गोविंद श्रीपती डोपे आणि समस्त डोपे परिवार, इतरत्र त्यांची 7 पुतणे, परत त्यांच्या 2 भगिनी, अलग लक्षात. असा संपूर्ण ज्या ठिकाणी परिवार आहे, या परिवाराला एकत्रित करून संपूर्णतः ज्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला या माणसांनी, प्रेमाचा वर्षाव केला आहे तोपर्यंत एक वाक्य बोलून जातो बघा, तुमच्या मनाला ते पटतं का? ज्यांनी परिवाराला तर सुख दिलंच दिलं, पण ज्यांनी पशुला सुख दिलं, पशूंना सुख दिलं. अलग लक्षात. हो, सगळ्या पशूंना बघण्यासाठी ते जरी चेअरवर बसले असले तरी सगळ्या पशुवरती माझी दृष्टी पडावी. तुम्ही बघा रचना कशी आहे, बघा आश्रमाची रचना कशी आहे, बघा सगळ्या याच्यामध्ये गोठ्यामध्ये माझा चेअर फिरावा. अलग लक्षात. आई आपल्या बाळाला स्तनपान करत असते, पण एक आई जगाच्या पाठीवरती अशी आहे जिचं नाव कासवी आहे. ती स्तनपान करत नाही, पण आपल्या दृष्टीनं त्याच्यावरती प्रेमाचा वर्षाव करते. दृष्टीनं केला गेलेला वर्षाव हा अंतःकरणाच्या ठिकाणी ना ठवे भूक तान काही लागू देत नाही हा वर्षाव. गायी पशूंचे पालन, वा हो, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, जोडून या धन उत्तम व्यवहारे. या अभंगातलं जे हे प्रमाण आहे, हे प्रमाण तंतोतंत त्यांच्या कृतीशी जुळणार आहे. अलग लक्षात. म्हणून माणसाने माणसाला प्रेम द्यावं हे नवल नाही, ज्यांनी पशुला प्रेम दिलं. अलग लक्षात. भूत दया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. आणि आपल्या पत्नीच्या नावानं दिव्य भव्य असं या ठिकाणी असणारं मंदिर उभं केलं. जगाच्या पाठीवरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही जागा कायम स्वरूपानं पतीच्या केलेल्या सेवेचं पुण्य ज्या माय माऊलीनं मिळवलं ती सत्यता 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. सत्य बोल मुखे, 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 सत्य बोल मुखे,
जगाच्या पाठीवरती महाराज त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणाले असे महात्मे जगाला सत्यता दाखवून देऊन जातात। सत्य बोले मुखे, पुढलं वाक्य फार महत्वाचं आहे। दुःखवे अनेकांच्या दुःखे, इतरांचं दुःख ते इतरांचं दुःख आहे असं नाही, तर ते दुःख माझं आहे ही भूमिका ज्यांच्या अंतःकरणाची असते। म्हणून असे महात्मे जगाच्या पाठीवरती केवळ येतात ते जगाला काहीतरी आदर्श देण्यासाठी येतात, आणि त्यांनी दिलेला आदर्श हा जगाच्या पाठीवरती त्यांच्या परिवाराला, संपूर्ण परिवाराला तर आदर्श आहेच आहे, पण आजूबाजूच्यांना सुद्धा तो त्या ठिकाणी आदर्श प्राप्त करून घेण्यासारखा विषय ज्या महात्म्याने आपल्या आयुष्यामध्ये सांभाळला त्या डोपे भाऊंना आपण दिलेली खरी श्रद्धांजली। आलं का लक्षात? आपली ही उपस्थिती केवळ चिंतनीय अशा माध्यमातून त्यांच्या बाबतीमध्ये ऋणमुक्त करत असताना आता त्या ऋणातून ऋणमुक्त न होता आपल्याला त्यांच्या प्रेमाच्या ऋणात राहायचंय। त्यांचा परिवार तर प्रेमाच्या ऋणात राहीलच राहील, आलं लक्षात, पण त्यांनी जे केलेलं कार्य आहे या कार्याची दखल घेत असताना आपल्याला हेवा वाटण्यासारखा आहे। आपण आपल्या त्यांच्या प्रेमांच्या ऋणामध्ये असावं। बरंचसं खूप चिंतनाचा विषय आहे, उन्हाची तीव्रता जास्त आहे, माणसं सगळी जेवण करायची आहेत, म्हणून एकच आयुष्यामध्ये निश्चय करा की आपल्याला समाजासाठी काही करता येतं का? आपण आपल्यासाठी करू हे नवल नाही, आपण आपल्यासाठी करू हे नवल नाही, नाही नवल आपल्यासाठी करणं, आपल्याला इतरांसाठी काही करता येतं का? या भूमिकेमध्ये आमच्या माता भगिनी बसतात, माता भगिनी बसतात। तुम्ही म्हणाल महाराज का बरं पुरुषांना तुम्ही मार्क कमी देताय? लक्षात आणून देतो, तुमच्या स्वयंपाक तुमच्या घरातला तयार झाल्याच्या नंतर आधी तुम्ही जेवता का यांना वाढता? आधी यांना वाढतं, बरोबर आहे ना? अगोदर त्यांना वाढता, त्यांचं पोट भरून झाल्याच्या नंतर मुलांचा टिफिन डबा बांधून देतात त्या मुलाला, अलग लक्षात, मुलीला सांगता तुझाही टिफिन डबा तू घेऊन जा, आणि उर्वरित राहिला असेल शिल्लक तर तो प्रसाद तुम्ही घेता। केवढं उदारत्व आहे तुमच्या अंतःकरणाचं, केवढं उदारत्व आहे। याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलतो मी, जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला अगोदर केवळ प्रपंच शिकवलाय आणि मग परमार्थ शिकवलाय। मी 2-3 अभंग तुमच्या लक्षात आणून देतो। कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोने पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। मिळवायचाय देव पण उदाहरण प्रपंचातलं आहे। कन्या सासरी जात असताना जी अवस्था त्या लेकराच्या अंतःकरणाची होते, माय ज्यांना नवरी म्हणून मुलगी आपल्याकडे घेऊन जायचंय तिकडच्या महिला रडतात का? ज्यांना आपली मुलगी पाठवायची आहे त्याच महिला रडतात? वाह, दोन्हीकडच्या महिला रडतात। ज्यांना सून म्हणून स्वीकारायचे त्या रडत नाहीत असं नाही, ज्यांना कन्या म्हणून विदा करायचे तेच रडतात असंही नाही। ज्यावेळेला ते रुकोतातले गीत आमच्या मायमाऊली म्हणत असतात ना, हो, पाषाण वृत्तीचा माणूस जरी समोर बसलेला असेल तरी त्या पाषाण हृदयाच्या माणसाला सुद्धा त्याच्या हृदयाला पाहणा फुटेल असे शब्द आहेत महाराज ते। ज्या आईनं तळहाताचा पाळणा करावा, जिनं रक्ताचं दूध करून त्या ठिकाणी पाजावं आणि काही क्षणात त्या लेकराला आपल्यापासून अलग करावं, एवढा सोपा आहे का महाराज परमार्थ? एवढा सोपा आहे? ही भूमिका जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली आणि मग समाजाला सांगितलं, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा देवा। अरे तुझ्या प्राप्तीसाठी एवढा मोठा त्याग त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो। चुकली या माय बाळ होरभोरा पाहे, आई चुकल्याच्या नंतर जी व्यथा बाळाच्या अंतःकरणाची होते, पाण्याच्या बाहेर पडलेला मासा किती तळमळीनं त्या ठिकाणी पुन्हा पाण्यात पडायची अपेक्षा करतो, तसं साधूचं अंतःकरण, अशा महात्म्यांचं अंतःकरण। मी भूमिका दृष्टांत का देतो या गोष्टीकडे विचार करा। अरे मी सुधरण नवल नाही, माझा परिवार त्या ठिकाणी सुधारला पाहिजे, माझ्या सगळ्या परिवाराला सुख झालं पाहिजे, ही भूमिका ज्यांनी आयुष्याच्या शेवट श्वासापर्यंत सांभाळली त्या डोपे भाऊंना किती असणार या ठिकाणी आपण त्यांच्याबद्दल बोललो तरी ते कमी आहे। आलं का लक्षात? म्हणून अशा महात्म्यांच्या बाबतीमध्ये प्रथम वर्ष श्राद्धच नाही तर सज्जन हो आयुष्यभर आपण त्यांच्या सेवेच्या ऋणामध्ये त्या ठिकाणी ऋणातच राहून आपण त्यांची सेवा करू। बरंचसं चिंतन मांडता येण्यासारखं आहे। आलं का लक्षात? आणि घडतंय कुणाला? धन्य माता पिता दयाची, भाग्यवंताला घडतंय, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन, किंवा भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती, पिकले तरी खाणे किती पंगतीची सुकाळ, तुका करी प्रणिपात। शब्द पुढे दंडवत आचार्य, असे जे देशभक्तीचे आचार्य आहेत
गुरुभक्तीचे आचार्य आहेत, ईश्वर भक्तीचे आचार्य आहेत, अलग लक्षात समाज सेवेचे आचार्य आहेत, अशा महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊ. पण निश्चय करू अंतःकरणामध्ये तुकोबाराय बोलतात, निश्चयाचे
डोपे भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये निश्चय केला, ज्यांनी समाजाची सेवा केली, देशाची सेवा केली, वसुदेव कुटुंबकम अशी परिवारांची सेवा केली, अशा महात्म्याच्या जीवनातला थोडाशी मतितार्थ आपल्या जीवनामध्ये उतरावा. आपण तोही निश्चय आपल्या अंतःकरणात करून घ्यावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. ज्याने निश्चय केला त्याला निश्चित तत्वाने त्या ठिकाणी असणारं फळ प्राप्त होत असतं सज्जन हो. म्हणून झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, हो माता लक्ष्मीच्या चरणी, तुम्हा थोर संतांच्या मायमाऊलींच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. आज आदरणीय हरिभक्तीपरायण पितृतुल्य म्हणजे समर्थ ज्यांनी मला ही कीर्तनाची प्रेरणा दिली, हरिभक्तीपरायण नाथ महाराज, आज महाराजांनी समोर बसून कीर्तन श्रवण केलं. महाराज मी असं म्हणेन, जी नामचिंतनाची परंपरा, मोडकी तोडकी सेवा, जे सौभाग्य वयाच्या या अवस्थेपर्यंत सांभाळता आलं, ते तुमच्या कृपाशीर्वादानं शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळता यावं, हेच मी आपल्या या ठिकाणी असताना मागणी करतो. आणि उद्या 8 तारखेपासून तुमच्या ममदापूर ग्रामामध्ये पंचाळभाऊने आयोजन केलं आहे. सर्व उपस्थित जे काही मातावर्ग असेल, महिला वर्ग असेल, काही भक्तमंडळी असतील, यांच्या सहकार्यानं 8 ते 15 या उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेपासून गावामध्ये भागवत कथेचं आयोजन आहे. दुपारी 2 ते मला वाटते 5 यावेळी मी भागवत कथा आहे. ज्यांना ज्यांना वेळ मिळेल त्यांनी आपलं कथेच्या वेळेमध्ये येऊन कथा श्रवण करावी. आम्ही सांगणारे कोणी नाही, सांगणारा करून घेणारा मी बोलविल्या वेदो बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चाळिता, करता करून घेणारा तो परमात्मा आहे. म्हणून सेवेच्या ऋणातून काहीतरी आपल्याला या ठिकाणी मुक्त होता येतं का, या स्थितीचा विचार करून आपल्याला हे सगळं चिंतन करायचं आहे. म्हणून डोपे परिवारांच्या ऋणामध्ये भगवंतांनी ठेवावं, ऋणातून ऋणमुक्त करू नये. आपलं सगळ्यांचं प्रेम डोपे परिवारावरती असावं. जे आतूट नातं साहेब असताना तुम्ही दिलं सगळ्यांनी, तेच नातं शेवटच्या श्वासापर्यंत आपण संपूर्ण परिवारावर प्रेम करावं, हेच मागणं या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी मागायचं आहे. आज देशसेवक साहेबी ते बोरीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला एक मित्र या ठिकाणी जरी आज या जगामध्ये नसेल तरी त्यांनी केलेलं जे कार्य आयुष्यामध्ये अलग लक्षात, ते कार्य जगाच्या पाठीवर आदर्श कार्य आहे. म्हणून त्यांच्या केलेल्या आदर्शाचा एक परामर्श आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी जर जीवन व्यतीत केलं तर आपल्याला सगळ्यांनाच त्यांचा आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणून सर्वांनी एक वेळेस मी पुढे म्हणतो, आपण सर्वांनी मागे म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, गोविंदराव डोपे माजी सैनिक, त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे दुसरे तर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे सन्मान्य सलगरकर महाराज व सर्व इथं माता भगिनी व सर्व सन्मान्य बाहेरून आलेले मित्र हो, आमच्या महाराजांनी एवढं काही सांगितलं की पुढे आता काही सांगायसारखं राहिलं नाही. मला आनंद आहे, मला एक अभिमान आहे की सांप्रदायिक आणि महाराज यांनी डोपे आणि त्यांचे लक्ष्मीबाई यांच्या मार्गामध्ये सगळं सांगितलं. महाराज तुम्ही आम्हाला एवढा सन्मान दिला, त्याबद्दल तुमचा मी लाख आभारी आहे. मित्रहो, मी जास्त वेळ घेणार नाही, सन्मान्य सर्व आहेत. मला एक म्हणायचं की मी खरं आज भाग्यवान आहे. मी आज भाग्यवान आहे की एवढे मोठ्या माणसासमोर मला 2 मिनिटं बोलायची संधी मिळाली. महाराज जे विद्वान आहेत ते सर्वात मोठे आहेत, मान्य आहे. मी फक्त लढाईच्या विषयामध्ये 1-2 शब्द तुम्हाला सांगणार आहे. 1971ची लढाई जेव्हा झाली आणि लढाई करायचं होतं, त्या टायमाला जनरल मानेकशॉ आणि आपले प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी होते की त्यांनी सांगितलं, प्राईम मिनिस्टरनं बोलवलं कोणाला, जनरल मानेकशॉला बोलवलं आणि म्हणलं एक ऐसा है, आपको अटैक करना है. त्याने म्हणलं मैडम हम अटैक अभी नहीं करेंगे. बोला क्यों? बोला नहीं अभी हम तैयार नहीं है. तैयार नहीं, इसका मतलब क्या है आपको मालूम नहीं? तैयार नहीं हम नहीं है.
आपको हमारे को आप 6 महीने का या 4 महीने का टाइम दीजिए, मैं रिझल्ट आपको दे दूंगा. मग त्याने आता त्यांची इच्छा होती, पण जनरल असे होते की त्यांना माहिती होतं की काय करायचं. 4 महिन्यानंतर लढाई चालू झाली. चालू झाल्यानंतर ज्यावेळेस लढाईला अटॅक केला पहिल्यांदा अटॅक झाल्यानंतर बरीच लोक त्या ठिकाणी कॅज्युअल्टी झाली. आणि आमच्या जनरलने एवढी आखणी जबरदस्त केली की ते मध्ये शहरमध्ये होते, पण आम्ही त्याला चौकून घेरलो. त्यांना चौकून घेरा घातला आणि लढाई चालू केली. मित्र, आम्ही त्या टायमाला मी नेमकंच आर्मीमध्ये जॉईन झालो होतो. माझी ट्रेनिंग चालू होती. ट्रेनिंग चालू असताना आम्हाला संदेश यायचे. आम्ही पण तयार होतो की कधी कमी पडलं तर रिक्रूटला पण पाठवतात ना, असं कमी पडलं तर. मग लढाई असताना माननीय डोपे साहेब त्या ठिकाणी रेल्वेचं काम चालू होतं. आणि त्या रेल्वेच्या कामाच्या मात्रामध्ये पाकिस्तानी आर्मी जवळपास इथून आपल्या भाडगावच्या एवढ्याच अशा अंतरावर होती, पण खबर नव्हती कुणालाही. या माणसानं, या सैनिकानं खबर दिली वारल्याच्यानं होता. हे 20 मराठाचे होते, आमचे रोहित साहेब इथं आहेत. त्यांनी खबर दिली, त्याच्यामुळं कमीत कमी हजारो आमच्या सैनिकाचं जीवन वाचलं. हे सर्वात मोठी गोष्ट आहे सर. आज मी माझ्या माता भगिनी आहेत, सन्मान्य आहेत. सगळ्यात जर आपल्याला आज देशामध्ये जर आम्हाला आज कुणी प्रेम करणार आहेत आमच्या माता भगिनी येतात आणि सन्मान्य सर्वात त्यांनी म्हणतात की आमचे खरे रक्षक कोण आहे तर आर्मीवाले, असं सगळं आम्हाला म्हणतात. मित्र, आणखी एक मुद्दा सांगायसारखं भरपूर आहेत. महाराजांनी म्हणल्यासारखं सगळं काही सांगायला बोलतं, वेळ जास्त घेत नाही. लढाई झाल्यानंतर जनरल ते न्याजी होते, ते पाकिस्तान होते आणि ते जनरल मानिक शाह आणि न्याजी एका शाळेमध्ये शिकलेले होते दिल्लीला. जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांनी तिकडे गेले आणि हे त्यांनी तिकडे कमिशन घेतलं, ह्याने इकडे कमिशन घेतलं. योग्य बघा. त्यानंतर त्यांची भेट कुठं झाली? त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये भेट झाली त्यांची आणि लढाईमध्ये भेट झाली. त्यांनी सांगितलं, जनरल मानिक शाहने सांगितलं, अब आप जवान मत गमाओ, हम आपको बिल्कुल घेर लिया है, आपको बिल्कुल जिंदा हम वापस चुनाई छोडेंगे. त्या टायमाला 1 लाख माझे सैनिकाला कानाला धरून त्याने हत्यार टाकला आणि सरेंडर करायला लावलं. हे भारतीय सैन्याचे हे काम आहे. मित्रो, दुसरं एक सांगतो, आमचे जे डोपे साहेब होते त्यांना एवढी इंजुरी झाली, त्याच्यातून बी त्यांनी कमीत कमी इथून त्या मी म्हणतो त्या रोड इतकं त्यांनी क्रोलिंग करून गेले. त्याने हे कोणाची हिंमत आहे सांगा तुम्ही? एक जर कुठं काटा मोडला तर माणूस तिथंच पडते. दुसरा शब्द असा आहे, जास्त काही वेळ घेत नाही मी. ज्यावेळेस मग जे लढाई संपल्यानंतर आर्मी हॉस्पिटल मद्रासमध्ये जे बरेच इंजुरी झालेले लोक होते, कोणाचे हात गेल्यात, कोणाचे पाय गेल्यात, कोणाचे डोळे गेल्यात. बाग काय त्या लढाईमध्ये काय असतं, बिलकुल पार जिंदाना. मग इंदिरा गांधीनं म्हणलं की मेरे को जवानों को मिलना है म्हणल्यानंतर तिथे गेले, भेटा विजिट करायला सगळे असे लावलेले होते. आणि एक जवान होता आपल्या साहेबासारखा, एक जवान होता, त्याचे दोन्ही हात गेलेले होते, माइंडमध्ये दोन्ही हात गेलेले होते. डोपे साहेबांना माहिती आहे, कारण ते माइंड जेव्हा आपण काढायला जातो तेव्हा बस्ट न व्हायला पाहिजे, पण ते चुकीचं काय असतं, त्याला थोड्या धक्का लागले की बस्ट व्हायला आणि दोन्ही हात गेले. मग इंदिरा गांधी जे आहे असे आले, सगळ्याला विचारलं, हे कोण आहे, हे कोण आहे. त्यांना सांगितलं ये क्या है, मला एक जवान ऐसा आहे. मग ते जवान, दोन्ही हाते गेलेला जवान रडायला लागला म्हणजे त्याला मधून आला. क्या बात है जवान? बोला नहीं सर, नहीं. अरे बोला आपके साथ पूरा देश खड़ा है, पूरा हिंदुस्तान है. बोला नहीं सर, फिर क्या है? मग त्याने आपल्या पदरानं त्यांचे डोळे पुसले. फिर क्या है? एक वाक्य सांगतो सर, त्यांनी काय शब्द दिला, मेरे हाथ नहीं है आपको सलूट करने के लिए. हे कोण वाक्य म्हणते बघा तुम्ही. हे वाक्य त्या जवाननं म्हणलं की सर मेरे हाथ नहीं है आपको सलूट करने के लिए, इसलिए मेरा दिल धड़. तर हे भारतीय जवानांचं स्मरण आहे, हे भारतीय जवानांचं हौसला आहे, केवळ तुमच्यामुळं, त्या सगळ्या प्रेमामुळं आहे. मी एवढंच बोलतो, बोलायसारखं भरपूर काय आहे. महाराज सलगरकर महाराज, तुम्ही आम्हाला बोलायसाठी चान्स दिले महाराजाने, आणि म्हणून मी सर्वांचं इथं मनापासून आभार
व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.